आणि आता मुंबईसह उपनगरात नेमकं काय काय घडतंय पाहूयात न्यूज टॉप 9 मधून। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून सुरू होणार। पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबतच माल वाहतूकही सुरू केली जाणार। पहिल्याच दिवशी 30 एअर ट्रॅफिक मूव्हमेंटसह विमानतळ संचलनात येणार। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र वितरणास सुरुवात। पहिल्याच दिवशी 4165 उमेदवार अर्जाचं वितरण करण्यात आलं। कांदिवली ते बोरिवली दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी पश्चिम रेल्वेचा 30 दिवसांचा मेगा ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम 26 आणि 27 डिसेंबरला होणार। 2 दिवसात एकूण 317 लोकल फेऱ्या रद्द। प्रदूषणकारी मेट्रो 2B च्या आरएमसी प्लांटचं काम थांबवा। एमएमआरडीएचा कंत्राटदार वजे कुमारला बीकेसीतील आरएमसी प्लांटचे काम थांबवण्याची नोटीस। तर वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचं पालन न केल्यानं प्रकल्प साइट सील करण्याचाही इशारा। मुंबईतील हवा प्रदूषण उच्चांकी पातळीवर पोहोचली। तर हवा प्रदूषण रोखा नाही तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल। मुंबई महापालिका आणि एमपीसीबी वायू प्रदूषणाला रोखण्यात सपशेल अपयशी। मुंबई हायकोर्टाने दोन्ही प्रशासनांना मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान खडसावलं। वकील सरिता खानचंदानी आत्महत्या प्रकरणी मुंबई हायकोर्टानं राज चंदवानी यांना अटकपूर्व जामीन त्यांचा फेटाळलेला आहे। रेकॉर्डवरील पुरावे प्रथमदर्शनी मृत व्यक्तीचा मानसिक छळ झाल्याचं दर्शवतात, त्यामुळे आरोपीला अटकेपासून संरक्षण नाही, कोर्टाकडून स्पष्ट। भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यासाठी निश्चित ठिकाणांव्यतिरिक्त इतर ठिकाणी अन्न देण्यापासून एखाद्याला थांबवणं हे बेकायदेशीर नाहीये। मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। तर पुण्यातील 42 वर्षीय व्यक्तीविरोधात दाखल केलेला फौजदारी गुन्हा रद्दबातल करताना न्यायालयाकडून स्पष्टीकरण। पुणे जिल्ह्यात नेमकं काय घडतंय ते पाहणार आहोत न्यूज टॉप 9 मधून। पुणे महापालिकेच्या निवडणूक रिंगणातही आंदेकर विरुद्ध कोमकर संघर्ष होण्याची शक्यता। माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा आरोप असलेल्या गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकर हिनं शिंदेंच्या शिवसेनेकडून मुलाखत देत उमेदवारीची मागणी केली। पुण्याच्या भोर तालुक्यातील खोपी, कुसगाव, माळेगाव गावामध्ये बिबट्याची दहशत। बिबट्याच्या बंदोबस्तासाठी आता स्थानिक आक्रमक। तर भाजप युवा मोर्चाकडून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनाही निवेदन। पुरंदर विमानतळासाठी नवीन वर्षात विमानतळासाठी प्रत्यक्ष भूसंपादन सुरू करण्याचा मार्ग मोकळा। भूसंपादनाचा एकरी दर वाढवून देणं, मोबदल्याच्या स्वरूपात 10% ऐवजी वाढीव जमीन आणि विमानतळ कंपनीमध्ये शेतकऱ्यांना भागीदारी देण्याच्या मागण्या फडणवीसांकडून मान्य। पुणे विभागामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई। फुकट प्रवाशांकडून 8 महिन्यामध्ये 18 कोटींचा दंड वसूल। पुण्यात नाताळ निमित्त लष्कर परिसरामध्ये वाहतुकीत बदल। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लष्कर परिसरात आज आणि उद्या संध्याकाळी 7 वाजल्यापासून तात्पुरती वाहतूक बंद। उच्च सुरक्षा नंबर प्लेटकडे पुणेकरांचं दुर्लक्ष। पुण्यात अद्यापही 16 लाख वाहनं HSRP विना असल्याचं समोर।